23 जानेवारी 2026. तुमच्या मुलांच्या बुद्धीचा, अभ्यासाचा, संस्कारांचा पाया मजबूत करायचा असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर नमस्कार मंडळी, सर्व स्वामी भक्तांचं या व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत. येणारी वसंत पंचमी 23 जानेवारी 2026. वसंत पंचमीला लहान मुलांची सरस्वती पूजा कशी करावी, काय करावे किंवा काय करू नये की ज्यामुळे पूजेला विघ्न येऊ शकतात, असे आपण श्री स्वामी समर्थांच्या सेवेतून बघणार आहोत. वसंत पंचमीची पूजा म्हणजे लहान मुलांची पूजा. वसंत पंचमी सरस्वतीची पूजा ही लहान मुलांसाठी केली जाते. स्वामी समर्थ महाराजांच्या दृष्टिकोनातून सुस्पष्ट, भावनिक आणि लॉंग व्हिडिओमध्ये आपण जाणार नाही आहोत. यामध्ये आपण थोडक्यात बघणार आहोत की काय करायला हवे आणि काय करायला नको. तर नमस्कार भक्तो, श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी नतमस्तक होऊन आज आपण या व्हिडिओला सुरुवात करणार आहोत. वसंत पंचमीला सरस्वतीचे पूजन लहान मुलांसाठी काय करावे किंवा काय करू नये. मूळतः वसंत पंचमी म्हणजे ऋतू परिवर्तन होय, ज्ञानाचा आरंभ, कला, संगीत, विद्या यांचा सराव. या दिवशी आई सरस्वती पृथ्वीवर अवतरली असे मानले जाते. स्वामी समर्थ महाराज म्हणतात, विद्या ही केवळ पुस्तकी नसते, ती संस्कारांनी फुलली जाते. लहान मुलांसाठीची सरस्वतीची पूजा ही वसंत पंचमी जी आहे ती फक्त लहान मुलांसाठीच असते असं नाही. तुमचं मूल हे जन्मलेलं असेल नुकतंच किंवा ते कुठली MPSC UPSCची तयारी करत असो किंवा कुठल्या संगीत कार्यात किंवा कुठल्या कलासृष्टीत असो, तरी ही पूजा तुम्ही केली तर चांगलेच फळ मिळणार आहे. लहान मुलांसाठीची सरस्वतीची पूजा कशी करावी, तर पूजेचा वेळ हा साधारणपणे सकाळी सूर्योदयानंतर किंवा सकाळी 7 ते 11च्या दरम्यान असावे. मुलांनी स्वच्छ कपडे घालून शांत असावीत. मुलांना कसे बसावं, तर पाटावर किंवा स्वच्छ चटईवर बसावे. आई वडिलांच्या मांडीवर बसले तरी चालेल जर मूल लहान असेल तर. जबरदस्ती ही मूळतः मुलांना करू नये. तर पूजा कशी करावी. पूजेचे साहित्यामध्ये पिवळे वस्त्र पाटावर अंथरून घ्यावे. विद्येचे प्रतीक म्हणून पुस्तक, पेन, पेन्सिल किंवा काळी पाटी आणि पेन्सिल असेही तुम्ही ठेवू शकता. पिवळी फुले, मध, दिवा आणि स्वामी समर्थ महाराजांचा फोटो किंवा सरस्वती मातेचा फोटो असल्यास उत्तम होईल. लहान मुलांसाठी विशेष विधी म्हणजे मुलांच्या हातात पेन देऊन तुम्ही ओम श्री सरस्वताय नमः किंवा ओम नमः शिवाय लिहायला सांगा. ते लिहित नसेल किंवा मूल छोटे असेल तर तुम्ही तुमचा लहान मुलांचा हात तुमच्या हातात घेऊन स्वतः पाठीवरती ओम श्री सरस्वताय नमः असे लिहू शकता. त्यानंतर बोलू न शकणाऱ्या मुलांसाठी मधाचा थेंब जिभेवरती लावू शकता. आईने म्हणावे, आई सरस्वती माता माझ्या मुलाला ज्ञान दे, त्याचे मन बळकट बनव आणि त्याची बुद्धी तल्लख बनव. स्वामी समर्थ महाराजांचा मंत्र म्हणजे मुलांसोबत तुम्ही म्हणावे, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. हे एकच नाम पुरेसे आहे. मूळतः वसंत पंचमीमध्ये काय करू नये. मुलांना रडवून पूजा करू नये. भक्ती ही प्रेमाने केली जाते तर भीतीने नाही. पुस्तके जमिनीवर ठेवू नका. पुस्तके म्हणजे सरस्वतीचे रूप आहे. पूजा झाल्यावर कपड्यात किंवा टेबलवरती ठेवा. जबरदस्तीने उपवास करू नका. लहान मुलांनी उपवास करणे आवश्यक नाही. त्यांना हलके व सात्विक अन्न द्या. मोबाईल, TV हे जवळ ठेवू नका. पूजा ही शांततेत करावी. वातावरण सात्विक असावे. पिवळ्या रंगाचा सहसा वापर करा. पाटावरती पिवळं वस्त्र ठेवून त्यावरती सरस्वती मातेचा किंवा स्वामी महाराजांचा फोटो ठेवा आणि पुस्तके, वह्या, पेन किंवा पाटी, पेन्सिल जरी असेल तरी त्याचे पूजन तुम्ही करून पिवळ्या रंगाचे फूल तुम्ही अर्पण करू शकता. दिवा लावून
तुम्हाला सांगितलेली मंत्रे तुम्ही अशी सेवा करू शकता. पिवळी फुले, केळी किंवा गोड पदार्थही तुम्ही प्रसाद म्हणून घेऊ शकता. स्वामी समर्थ महाराजांचा पालकांसाठी संदेश असाच आहे की मुलांना फक्त शिकवू नका, त्यांना श्रद्धा शिकवा. श्रद्धा आली की विद्या आपोआपच येते. वसंत पंचमी ही फक्त पूजा नाही, ही मुलांच्या आयुष्यातील पहिली पायरी आहे. आई सरस्वती आणि श्री स्वामी समर्थ महाराज आपल्या सर्व मुलांवर कृपा करो, अशी मी या व्हिडिओतून मनोमन प्रार्थना करते. माझ्यापासून ते प्रत्येक आईची किंवा वडिलांची अशी इच्छा असते की त्यांचं मूल हे गुणसंपन्न व्हावं. अभ्यासामध्ये किंवा कुठल्याही क्षेत्रामध्ये त्याने निपुणत्व प्राप्त करावं. हेच जर साध्य करायचे असेल तर वसंत पंचमीची पूजा ही नेहमी फलदायी ठरते. स्वामी समर्थ महाराजांच्या आज्ञेनुसार किंवा त्यांच्या चरणी नतमस्तक होऊन आपण ही पूजा नक्की करूया. तर सर्व मुलांना त्यांचे ध्येय मिळो आणि त्यांना सद्गुणी प्राप्त हो, ही इच्छा मी मनोमन करते. सर्व स्वामी भक्तांना अशाच नवनवीन व्हिडिओसाठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तोपर्यंत सेवा करा आणि सेवेकरी व्हा. सर्व स्वामी समर्थांना पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ.